महाराष्ट्राचे लाडके अभिनेते रितेश विलासराव देशमुख सध्या त्यांच्या आगामी राजा शिवाजी या भव्य ऐतिहासिक चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतीच त्यांनी पत्नी जेनेलिया देशमुख यांच्यासह भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ येथे जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले आहे. रितेश आणि जेनेलिया यांचे भिवंडीत ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. दोघांनीही मनोभावे महाराजांची महाआरती केली. या भव्य मंदिराची महती मी ऐकून होतो. आज प्रत्यक्ष दर्शन घेऊन धन्य झालो. शिवक्रांती प्रतिष्ठानने उभारलेली ही कलाकृती महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीसमोर मांडत आहे, अशा शब्दांत रितेश यांनी भावना व्यक्त केल्या. आमदार संजय गायकवाड आणि धीरेंद्र महाराज यांच्या वादग्रस्त विधानांबाबत विचारले असता रितेश म्हणाले की मला त्या विधानांची पूर्ण माहिती नाही, परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही वापरलेले अपशब्द किंवा आक्षेपार्ह विधानं हे महाराष्ट्र आणि शिवप्रेमी कधीही खपवून घेणार नाहीत. रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही रिलीज होणार आहे. नाही काय की या मंदिराबद्दल मी पूर्वीपासून मला माहिती होती, परंतु इथे याची इच्छा होती आणि आज शक्तीपीठ आणि इथे येऊन दर्शन घेतलं. आपल्या महाराजांवरती एक एवढं भव्य दिव्य मंदिर आहे आणि इथे येऊन आपण दर्शन घेऊ शकतो आणि महाराजांचा संपूर्ण इतिहास या संपूर्ण परिसरामध्ये एवढ्या चांगल्या कलाकृतीमध्ये इथं दर्शवलेला आहे किंवा दाखवलेला आहे. ही पण छान गोष्ट आहे. माझं खरंच खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना की आपण महाराजांच्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी एवढं भव्य मंदिर बांधलं आणि आज पहिल्यांदा आलो आहे, पण नेहमी मी नक्कीच येत जाईन, कारण इथं येऊन महाराजांच्या चरणी आपलं मस्तक ठेवून एक ऊर्जा मिळते आणि मला वाटतं हे ऊर्जा देण्याचंच एक स्थान आहे. शक्तीपीठ म्हणजे शक्ती आपल्याला प्राप्त होते इथे येऊन, ते स्थान आहे म्हणून इथून छान वाटलं. नाही खरं म्हणजे मला वाटतं की महाराजांविषयीची श्रद्धा ही सगळीकडेच आहे, सगळ्या प्रांतात आहे, परंतु एक ध्येय ठेवून इथे ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि असं वाटतं की महाराज हे आपल्यासाठी देवच आहेत आणि देवाची जागा ही मंदिरातच असते आणि आपल्या हृदयात असते. तसंच मला वाटतं की प्रवास करताना एक तीर्थरूपच आहे. आपण जसं पंढरपूरला जातो आणि कोल्हापूरला जातो, सिद्धिविनायकला जातो, तसंच आता इथे पण लोक येतील दर्शन घेण्यासाठी. असंच एक हे श्रद्धास्थान होणार आहे आणि आहेच. नाही मला ते विषय माहिती नाही आहेत, म्हणजे एकदम मी ते वाक्य ऐकले नाहीत, पण मला वाटतं की कोणीही महाराजांविषयी अपशब्द वापरले किंवा मला माहिती नाही, सर्वप्रथम मला माहिती नाही आहे, पण तुम्ही जर असं म्हणत असाल की जर महाराजांविषयी असे अपशब्द कोणी वापरते ते कधीच खपवून घेतले जाणार नाही. कसं आहे की जसं या मंदिराची स्थापना केली तसंच श्रद्धेपोटी आम्हीसुद्धा एक चित्रपट काढलेला आहे. येत्या 1 मे रोजी तो सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तर महाराष्ट्र जनतेला फक्त मी एवढं आवाहन करू इच्छितो की आपण सहपरिवार सहकुटुंब मित्रांसोबत नक्कीच 1 मे रोजी आणि 1 मेपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा. Thanks for watching Ekmat Digital.